स्वागत। सविस्तर घडामोडी राज्यभरातल्या पाहूयात, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली यादी आज येण्याची शक्यता। कुणाला कुठून उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। शिवसेना ठाकरे गटाची लोकसभेच्या उमेदवारांची यादी आज येणारी यादी रखडली, तर आमची यादी तयार, संजय राऊतांचा पुन्हा दावा। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाची उद्या मुंबईत बैठक। बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। उदयनराजेंच्या स्वागताच्या पोस्टरवर अधिकृत उमेदवारीसह कमळाचं चिन्ह। साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंबाबत महायुतीचं ठरल्याची सूत्रांची माहिती। दोन महिन्यांपासून सीएमच्या संमतीनं राष्ट्रवादीशी बोलणी सुरू असल्याचा शिवाजीराव आढळरावांचा गौप्यस्फोट। आढळरावांचा आज अजित पवार आणि तटकरेंच्या उपस्थितीत मंचरमध्ये प्रवेश। पुण्यामध्ये अजित पवारांनी बोलावली मंत्री आणि आमदारांची बैठक। निलेश लंकेंच्या उपस्थितीकडे लक्ष। प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीबाबत उद्या भूमिका जाहीर करणार। वंचित आघाडी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता। आमदार बच्चू कडू घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू अद्यापही आक्रमक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। रणजित निंबाळकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। मतदारसंघात प्रचारासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोर्चे बांधणी। कार्यकर्त्यांना बैठका घेण्याचे आदेश। आणि ब्रिटिशकालीन सायन उड्डाणपुलाचं पाडकाम आज मध्यरात्री सुरू होणार। नवा पूल तयार होईपर्यंत करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना।